गुजरात नवसारीवरून अतिउच्च दाबाचे ज्या विद्युत वाहिन्या आहेत ते विद्युत वाहिन्या महाराष्ट्राच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावरून जात आहेत, पण यांना कोणत्याही प्रकारे सूचना न देताना हे वाहिन्यांचं कामं सुरू केलेली आहेत। तर आज वाडा प्रांत कार्यालयासमोर यांनी बिराड आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आपल्या जोडीला शेतकरी देखील आहेत, त्यांच्याशी देखील जाणून घेणार नेमक्या काय तुमच्या बिराड मोर्चाच्या मागण्या काय? प्रमोद पाटील बोलतोय। मागण्या आमच्या एक प्रमुख मागणी म्हणजे आम्हाला गुंठ्याला 10 लाख रुपये भाव मिळाला पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि ज्या लाईनी येत आहेत त्यांनी त्या बाधित शेतकऱ्याला तशा शासकीय नियमाप्रमाणे सूचना दिल्या पाहिजेत। तिसरी मागणी अशी आहे का जर एखादी घरावरून लाईन जात असेल, एखाद्याला तेवढीच जागा असेल आणि त्याचं उद्या घर बांधायचं असेल, त्याला काही 2-4 काही महिन्याने, तर ती लाईन एखाद्या ठिकाणी 100तून 2 ठिकाणी सरकवता आली पाहिजे। अशा पद्धतीचे अन्यायकारक प्रकार होऊ नयेत आणि आम्हाला तो योग्य न्याय मिळावा। 3 दिवस बसलोय, दाखल घ्यायला कोणीही तयार नाहीत, तर शासन प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा। आणि न्याय मिळत नसेल तोपर्यंत आम्ही उठणार सुद्धा नाही। याबाबत शेतकऱ्यांना काही सूचना वगैरे किंवा शासनाकडून काही परिपत्रक जारी केला होता? नाही, शेतकऱ्यांना परिपत्रक जारी करायला पाहिजे असं GRने सांगितलं। GR बोलतोय, परंतु हे येतात आणि गावातून जर 10 टावर बसणार असतील तर ते 2 शेतकऱ्यांना भेटतात आणि तिथूनच सुरुवात करतात। ते ऐकत नसतील तर आम्ही आमच्या बळावर सुरुवात करू, अशी मनमानी आरेरावी भाषा चालू आहे। तर काय सांगा, तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी झालेले, काय सांगा तुमचे काय नेमकं? आज 3 दिवसापासून धर्मवीर संघटनेकडून हे आंदोलन शेतकऱ्यांचं चालू आहे। मी एक संस्थापक अध्यक्ष आहे ना, त्याने सांगतो की कोणताही प्रशासकीय अधिकारी इथे भरकून सुद्धा बघत नाहीये। इथे लहान मुलं, वयोवृद्ध महिला आणि शेकडोच्या संख्येने शेतकरी उपस्थित आहेत। कोणत्या एका बलाढ्य अशा कंपनी मालकासाठी जर शेतकऱ्याला तुम्ही दबाव आणत असाल, शेतकऱ्याला जर मातीत गाडायचा प्रयत्न करत असाल, आज 3ऱ्या दिवसाला सुरुवात झालेली आहे। शेतकरी त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। आज मी या मीडियाद्वारे सांगतो, कलेक्टर महोदय लाखाड मॅडम यांच्यावर जर कोणता राजकीय दबाव असेल, तो दबाव साईडला ठेवून, तो दबाव त्या दबावाला बली न पडता या गोरगरीब शेतकऱ्याला तुम्ही न्याय देण्यासाठी वाडा प्रांत कार्यालय इथे हजर राहा। जर इथे वयोवृद्ध महिला आहेत किंवा वयोवृद्ध शेतकरी आहेत, यांना कोणतीही जीवितहानी झाली किंवा काही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, याला जबाबदार या जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम असतील। कारण 3 दिवस झाले त्यांचा प्रतिनिधी सुद्धा इथं आम्हाला विचारपूस करायला आलेला नाही आणि जर काही इथं प्रकार घडला याला जबाबदार कलेक्टर मॅडम, प्रशासन आणि शासन असेल। शेतकऱ्यांना कोणत्याही बदल्याचा मोबदला दिला गेलेला नाही, तसं सूचना देखील जारी केलेल्या नाहीत। यामुळे ह्या जर शेतकऱ्यांचा हा बिराड मोर्चा हा वाडा उपविभागीय कार्यालयासमोर प्रस्तुत केलेला आहे। फैयद शेख, साम TV, वाडा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।